तर अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व 6ही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। मोठी चर्चा याची अकोल्यामध्ये सुरू झाली आहे, मात्र ही निव्वळ अफवा आहे असं आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलंय। त्यामुळे अकोल्यामध्ये सुद्धा आता नगरसेवक राखून ठेवणं आणि नगरसेवक नॉट रिचेबल असणं या सगळ्या खेळांना आता सुरुवात झालेली आहे। मात्र प्रत्यक्षात असे काही झालेले नाही, ही सगळी अफवा आहे असं नितीन देशमुखांनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पार्टीला दाखवायचं आहे की हे नगरसेवक आमच्या जवळ आहे, म्हणजे दुसरे तुम्ही आमच्याकडे या। तशाच पद्धतीनं त्यांनाही वाटते काँग्रेसना की हे नगरसेवक आमच्या सोबत आहे, तुम्ही आहे। पण आजच्या तारखेमध्ये भारतीय जनता पार्टीजवळ 38 नगरसेवक आहे आणि 34 नगरसेवक काँग्रेसच्या गटामध्ये आमच्या माहितीप्रमाणे 34 नगर त्या ठिकाणी आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेचे 6 नगरसेवक जातील त्या ठिकाणी महानगरपालिकेची सत्ता निश्चितपणे बसेल। म्हणून आजच्या तारखेमध्ये आमच्या पक्षाचा अद्यापर्यंत कोणता निर्णय झाला नाही। आम्ही आज आमचे 6 नगरसेवक आज पक्षासोबत आहे, एका दिलाने आहे, एका मताने आहे आणि पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील तो निर्णय या ठिकाणी घेतला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।